चालू सामन्याच्या दोन्ही संघाला कळवण्यात येते की सामना 2 षटकांचा असेल हे लक्षात ठेवायचं आहे। आणि नक्कीच आपण बघू शकतो आमचे मोहनदादा दळवी, आपण या इकडे मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे। जयदास दळवी यांच्याकडून 500 रुपये। क्या बात आहे। वेल सुनील शुभेच्छा असतील। सध्या उशीर पार झालाय त्यामुळे मॅचकडे आपण जरूर वळूयात। तर नक्कीच आपण इथे सामन्याच्या दिशेने जातोय। आपण बघू शकाल टॉप 5 मध्ये 5 संघ लौकिक झाले। त्यामधून आपण बघू शकतो आता ही महत्त्वाची मॅच आहे, म्हणजे जिथून जो जिंकणार आहे तो मात्र नक्कीच टॉप 3 मध्ये जात असताना बघायला भेटेल। आणि जिंकणार कोण हे पाहण्यासाठी मॅच आपण बघतोय। 2 षटकांचा सामना। प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आपण बघतोय डिक्सल संघाला आणि गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये बघायला भेटती आहे ती म्हणजेच सध्या तरी जय भवानी वावलोली संघ मात्र या मॅचमध्ये आपण बघू शकतोय गोलंदाजी करत असताना। तर लगेच सामना स्टार्ट होतोय। आमचे दोन्ही टेक्निकल पंच देखील तिकडे मैदानामध्ये एंट्री झाली आहेत। तदनंतर बॉलिंग स्पेलमध्ये मात्र सध्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघतोय सज्ज झाल्या वावलोली संघाकडून धनराज हा गोलंदाज आणि तिकडे स्ट्रायकर एंडला डिक्सल संघाकडून बॅटिंग करत असताना आपण श्रेयस या फलंदाजाला बघतोय आणि नॉन स्ट्रायकर एंडला मात्र आपण रोहित या फलंदाजाला बघतोय। पहिलाच बॉल वरती बघायला गेलं तर फलंदाज श्रेयसच्या बॅटमधून आलाय स्वरलेगच्या पलीकडे। हा पहिला शेवटू सीमा पार 4। खूप चांगल्या पद्धतीचा फटका आपण बघू शकतो। धनराजनं पहिलाच बॉल टाकलाय आणि पहिल्याच बॉलवरती सफल झालाय। क्रॉस दी लाईननं फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं आणि तिथे डिक्सल संघाला मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र 4 धावा सुपूर्द होत असताना या धावफलकावरती आपण बघाल आजची शेवटची रात्र या स्पर्धेची आहे। सामना 2 षटकांचा आणि या मॅचमध्ये कशा प्रकारचं टार्गेट दिलं जाईल बॅटिंग करत असताना हे बघायचं आहे। डिक्सल संघ बॅटिंग करतोय। डिक्सल एक्सप्रेस श्रेयस आहे स्ट्रायकर एंडला आणि त्याने केल्या स्विच हिट बॅक टू बॅक दुसरा चौकार। खरं तर वाकस ट्रॉफीची चर्चा होती आणि ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता की या स्पर्धेचा निकाल कधी जाहीर होईल आणि आजची शेवटची रात्राने आपण बघतोय इथे टॉप 3 मध्ये जाण्यासाठी महत्त्वाची मॅच, म्हणजे जिंकेल तो वर्चस्वात राहील, पराभव होईल तो मात्र इथेच थांबेल या स्पर्धेमध्ये हे मात्र जरूर। आणि इथे 2 चेंडू टाकले आहेत। 2 चेंडूवरती बघायला गेलं तर डिक्सल संघाचा फलंदाजाचा बॅटमधून 2 लागोपाठचे 4 आलेत। अगदी आपण बघू शकतोय योगेश दादा कांबेरे यांनी जर मैदानाच्या आतमध्ये झेल पकडली तर आपण बघू शकतोय ऐश्वर्या 11 आमचे मोहन दादा दळवी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे येत असं 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे येत असताना आपल्याला बघायला मिळत आहे। आणि इथे मात्र सध्या तरी लागोपाठचा तिसरा चेंडू पाठवलाय सीमा पार आणि आता दाफलकावरती आपण बघू शकतोय बॅटिंग करत असताना डिक्सल संघाचा लागला त्या म्हणजेच 12 आणि इथे अगदी आपण बघतोय या टॉप 3 च्या मॅच मध्ये इथे ही चौकार हॅट्रिक मात्र तिकडे फलंदाज श्रेयसच्या बॅटमधून पूर्ण होत असताना आपण बघतोय। फार जबरदस्त क्रिकेट आहे मैदानामध्ये सध्या तरी या दोन्ही संघ मात्र फार चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळत आहेत। जय भवानी वावलोली संघ मैदानामध्ये बॉलिंग टाकते आणि गोलंदाजी करत असताना धनराज हा गोलंदाज मात्र 3 बॉल स्पेल करत असताना खूप महागड असं ठरलाय। स्लोवर गतीचा बॉल होता, थोडंसं टच केलं जात आहे, थांबून खेळलेला फटका होता। शॉट पॉइंट कव्हरला फिल्डर पोहोचलेत, बॉलला पकडून फेकला तो पण तिथे फक्त एकच धाव सापडती आहे। आणि आता दाफल कबड्डी आपण बघाल डिक्सल संघ मात्र या धावसंख्येवरती 13 या दाफल कबड्डी पोहोचतो आहे।
आज खरं तर वाकस ट्रॉफीची शेवटची रात्र कोण गाजवेल हे बघायचं आहे आणि इथे डिक्सल संघ एक चांगलं टार्गेट बनवण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये करते आहे. आणि आपण बघू शकतोय इथे खरं तर बॅटर श्रेयससाठी इथे कॅश प्राइज येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकार जर मारले तर आमचे कल्पेश दादा करमरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज येत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. खरं तर हे प्रेम लौकिक होत आहे. संघ जर बघायला गेले तर महत्त्वाच्या मॅचमध्ये खेळतोय. जिंकले तर टॉप 3 मध्ये जागा मिळेल आणि नक्कीच मॅचमध्ये सध्या तरी डिक्सल संघ एक चांगली बॅटिंग करते आहे. हो, या क्षणी स्लोवर गतीचा बॉल होता. परफेक्टली बॉल यॉर्करमध्ये डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज धनराजनं आणि तिथे हा चेंडू मात्र अगदी एका सिंगलसाठी ठरवत असताना आपण श्रेयस या फलंदाजाला बघाल. एक सिंगल आली सुरुवातीला, 3 चौकार आले, त्यानंतर शेवटला 3 सिंगल आले आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना डिक्सल टीम अगदी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र 15 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. फलंदाज श्रेयस मसेने जर चौकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर आमचे विकीदादा बोराडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस येत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. 3 चौकार मारले तर हे बक्षीस आपल्याला पाहायला भेटत आहे. परफेक्टली तिकडे मैदानामध्ये मात्र सध्या तरी आपण फार चांगल्या पद्धतीनं ही मॅच लढत असताना मात्र डिक्सल टीमला बघतायत. पहिलं षटक संपन्न झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये तिकडे वावलोली संघानं, परंतु इथून येणारं दुसरं षटक असेल आणि या षटकामध्ये अगदी डावाला रोखावं लागेल. कारण इथे मैदानामध्ये जितका दाबा तुम्ही कमी खर्च कराल तितक्या तुमच्यासाठी चांगले असतील हे मात्र जरूर. कारण इथे जितकं लो स्कोरिंग बॅटल असेल तितकं लो स्कोरिंग बॅटल चेस होऊ शकतंय हे मात्र जरूर आहे. आणि तिथे बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश सज्ज झाले आहेत ओव्हर द विकेट. कल्पेश सज्ज झाले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचे 6 बॉल असतील. फिल्डिंगमध्ये थोडासा फैलव राहिला आहे आणि आपण बघू शकतोय इथे हे बॅटल कितीपर्यंत रचलं जाईल फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना डिक्सल टीम करून हे बघायचं आहे. चला स्पीडअप द्यायचं आहे. वारंवार दोन्ही टीमला सूचित करण्यात येते की वेळ वाचवायचा आहे. पहिलाच बॉल पडल्यानंतर बघायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीनं टर्न केला होता तिकडे बॉलर कल्पेशनं, परंतु तितकाच दरेदारीचा फटका मात्र तिकडे डिक्सल संघाच्या श्रेयसच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हरला 2 रन्स मिळाल्या आणि 2च्या बढतीनं आता डिक्सल टीम या स्कोरबोर्डवरती आपण बघाल भरपूर वर्चस्वाचा धावफलक वंचित करते. 17 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. मॅचला मात्र पूर्णपणे सोचून आणि ओळखून हा फलंदाज बॅटिंग करतोय. हो, या क्षणी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता. तिथे हा बॉल मात्र परफेक्टली यॉर्करमध्ये डिलिव्हर्ड करत असताना बॉलर कल्पेश होते, परंतु तिथे एक सिंगल सहजरित्या घेत असताना आपण बॅटर श्रेयसला बघाल. हा खेळाडू बघायला गेलं तर डिक्सल संघाचा भरपूर चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात बघायला गेलं तर गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये कल्पेशला आपण पाहत आहे. बट इथे सिंगल आली आहे आणि आता स्ट्राईक अँगल थोडासा चेंज होतोय आणि स्ट्रायकर एंडला डिक्सल संघाचा रोहित आता बॅटिंग करेल. रोहित इथं मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला एंटर झाली आहेत. या सामन्यामध्ये सध्या तरी जयभवानी वावलोली संघ मात्र समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न करते. ओ, शॉर्ट ऑफ लेंथ खरा बॉल होता त्याचा केलाय मैदानामध्ये फलंदाजानं मात्र परफेक्टली फायदेशीर काम आणि हा चेंडू पाठवलाय स्वरलेख सीमारेखेच्या पलीकडे. मिळत आहेत बॅटिंग करत असताना डिक्सल टीमला फलंदाज रोहितच्या बॅटमधून या महत्वाच्या सामन्यामध्ये 6 षटकार. मोबाईल आणि
टीव्हीवर बघा खेळती त्याची कस अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस अजिंक्य पाजिंक्य 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 पवार केटीसी लाईव्ह वाला रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. थँक्यू डीजे. नक्कीच आपण बघू शकतोय खरं तर KTC च्या माध्यमातून मात्र ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह च्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतोय. खरं तर क्लॅरिटी आणि क्वालिटीमध्ये खरं तर पूर्णपणे चर्चेत असलेली ही वाहिनी म्हणजेच कर्जत टेनिस क्रिकेट आणि ही संपूर्ण स्पर्धा मात्र या .inच्या माध्यमातून चर्चेत होती आहे. तिथे हा बॉल चेक केल्या पंचांनी उजव्या स्टंपचा बाहेरनं चेंडू फेकलाय. एक अतिरिक्त बॉलची फेकी होती आणि दाफल कबड्डी आता इथे बॅटिंग करत असताना डिक्सल टीम मात्र दाफल कबड्डी 25 या दाफल कबड्डी पोहोचते आहे. पंचवीस धावा दाफल कबड्डी आहेत. फुल टॉस बॉल होता तिकडे पुन्हा एकदा अगदी या पॉईंट कव्हरला चांगलासा फटका मात्र कट करत असताना बॅटर रोहित आहेत. लगेच फर्स्ट रन कंप्लीट करत असताना सेकंडसाठी कॉल केला आणि परफेक्टली तिकडे मैदानामध्ये मात्र याबरोबरती 2 रन्स मात्र बॅटर रोहित मिळवतो आहे. एक चांगलं टार्गेट मैदानामध्ये बनवलं गेलं आहे डिक्सल टीमकडून, परंतु अजून देखील या ओव्हरमध्ये कल्पेश बॉलिंग करत असताना मात्र नक्कीच 2 बॉलची फेकी करत असताना पाहायला मिळेलच. आणि इथे आता शॉर्ट बॉल पाठवलाय गॅपमध्ये आणि मैदानामध्ये आलाय. इथे मिड विकेट आणि स्वर्लेगचा बीच हा लपेटा फटका फलंदाज रोहितच्या बॅटमधून आलाय. हा खणखणीत दणदणीत चौकार. नक्कीच आपण बघू शकतोय वाकस ट्रॉफीची शेवटची रात्र आणि या स्पर्धेची चर्चा मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे. आणि आज या स्पर्धेचा खरं तर निकाल देखील जाहीर होणारच आहे. परंतु मैदानामध्ये या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण सध्या तरी डिक्सल संघाला मात्र फार ताबडतोडीचं क्रिकेट खेळत असताना बघताय. फुल लाईनचा बॉल होता हेलिकॉप्टर. वाह, अद्भुत फटका बघायला भेटतोय. मागे सरकली आहेत. यॉर्कर होता, वाईड यॉर्कर. त्याच्यावरती फलंदाज रोहित तुटलाय आणि हा बॉल पाठवलाय थेट पॉइंट कव्हरला सीमारेखेच्या पलीकडे. शेवट चांगला आलाय चौकार. इथे मात्र या दरम्यान आपण बघाल सामन्याचं पहिलं सत्र संपन्न झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आपण पाहिलंय थेट डिक्सल संघाने मात्र नक्कीच तब्बल 35 धावा कुठल्यात आणि 36 धावेचं आव्हान चेस करत असताना मात्र आपण जय भवानी वावलोली संघाला बघाल. आणि हे लक्ष चेस होईल की डिफेंड या ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल जोडले जातील. आमचे साथी समालोचक आपण बघू शकतोय आमचे मनीष सर. थँक्यू सो मच. येस, एक्सल टीम आणि त्याच्या विरोधात ढवलेपडा टीम टॉससाठी आपण एक्सल टीम आणि ढवलेपडा टीम टॉससाठी या. हॅलो, चला धाव संख्या खूपच जास्त आहे म्हणायला हरकत नाही. 36चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 35 झालं, 36 करायच्यात या ठिकाणी. आता जय भवानी ऑइल टीमकडे एकच अस्त्र असेल, कदाचित एक हिटर पाठवावा लागेल मैदानावरती आणि एक रेग्युलर खेळाडू किंवा एक ऑलराऊंडर पाठवावा लागेल. एखादं हिटर कंपल्सरी मैदानावरती जर सामना जिंकायचा असेल तर गरजेचं असेल.
एक्सेल टीमचे कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी आलेत. दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय तो टीम ढवलेपाडा. स्वर्गीय बंटी ऐश्वर्या 11 जवानमान ढवलेपाडा. 2 ओव्हरची मॅच असेल ही पण. चला ओव्हर टू कॉम्बॉक्स. सर करायच्यात आता 12 बॉलमध्ये तब्बल 36 म्हटलं तर प्रत्येक षटकामध्ये 18 धावसंख्या करायच्यात. प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 षटकार कंपल्सरी असतीलच. यात मात्र शंका नसेल तो परत तेव्हाच विजयाच्या समीप आई भवानी वावळुल अजय भवानी वावळुल टीम जाऊ शकते. अमोल आणि योगेश ही जोडी मैदानावरती. आदरणीय मोहनजी दळवे यांच्याकडून लगातार 3 चौकार लगावले तर 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. योगेश दादा कामगिरीसाठी खास असेल हे बक्षीस. 36 करायचेत. आकाश गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमोल आहे स्ट्राईक एंडवरती. अमोलसाठी देखील दादांकडून पारितोषिक आहे. 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. पहिला स्टाफ बॉल ऑन रिझनमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. एक धाव आली आहे पहिल्या बॉलवरती. खरं तर मागील सत्राची सुरुवात चौकारानं झाली होती. योगेशाला आता खुला करावा लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आता बॉल थांबत नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. राजेंद्र वैखरेच योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. थँक्यू. योगेशला आता परिस्थिती ओळखावी लागणार आहे मैदानाची की मैदानाच्या कोणत्या दिशेने फटके मारायचे. कारण की हे संघर्ष आहे खऱ्या अर्थानं. आणि कदाचित 5 धावा आल्यात आता प्रगतीपथावरती. 31 धावसंख्येची गरज. कदाचित 2 षटकार जर मॅचमध्ये आले ना या षटकामध्ये तर मॅचमध्ये खूप सारे चुरस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पण आकाश देखील कमी लेखून चालणार नाही आकाशला देखील. कारण की संघाकडून जर ओपनिंग गोलंदाजी करतोय 2 षटकासाठी तर त्याच्यावर देखील संपूर्ण संघाची जिम्मेदारी आहे. पॉवर प्लेपासून थोडं 2-3 पावलं बाहेर रनअप. या बॉलवरती देखील फिरला योगेश आणि बॉलला फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंतांचा सिग्नल येतोय. चौकार. थँक्यू. मोहनजी दळवे यांच्याकडून पहा या बॉलवरती जर चौकार आला तर 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. 9 झाल्यात प्रगतीपथावरती. आकाशवरती आता आक्रमण केले. पहा ज्यावेळेस आक्रमण होतं त्यावेळेस क्षेत्ररक्षणात केलं जातं बदल. स्पेसर गोलंदाज जितक्या रडारनं बाट फिरवली जाईल कनेक्शननुसार तितकाच बॉल बाहेर जाईल. योगेशने अगदी आता चांगले यंत्र वापरलेत मैदानावरती. एक स्विच हिट केला आहे.
त्यानंतर एक शफल होऊन खेळलाय बॉल. हा बॉल देखील स्विच हिट योगेशच्या बॅट मधून. खर तर संघाची परिस्थिती योगेशने ओळखली. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी पहिल्या सत्रामध्ये बरसलं खऱ्या अर्थानं रोहित आणि त्याचबरोबर श्रेयस आणि त्याचबरोबर ती आता दुसऱ्या सत्रामध्ये योगेश बरसतोय. याचाच अर्थ सौसोनार की तो एक लोहार की. चला आयोजकांकडून या बॉलवरती कटआउटलाच बॉल लागला. या ठिकाणी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल योगेश कांबेरांसाठी. पंधरा धावसंख्येवरती महत्वाच्या क्षणी योगेशने केली आहे घाई. आता नाराज असेल योगेश स्वतःवरती की काय घडलं मैदानावरती, की गेम ऑन खूप चांगली होती मैदानावरती. चौफेर दिशेने फटकेबाजू चालू होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यावरती केलं खऱ्या अर्थानं जाळ विणलं गेलं, जाळ्यात ओढलं गेलं आणि आता योगेशला पाठवलं परत. थँक्यू. 15 धावसंख्या प्रगतीपथावर झाल्यात. 18ची सरासरी असणार आहे. सात बॉलमध्ये करायच्यात. 7 बॉलमध्ये 21 करायच्या. धनराज आहे या बॉलवरती जर चौकार आला तर मॅच मध्ये देखील खूप सारी मजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पाय या ठिकाणी धनराजसाठी देखील मोहन दळवे यांच्याकडून पारितोषिक येतो. लगातार 3 चौकार लगावल्या तर तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आकाश फुल टॉस बॉल. बॉल बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल का? रेफर केलंय खरे तर. रेफर केलंय पंचांनी. चला या थर्ड अंपायर ऑफिशियल्स येतील खरं तर टेक्निशियन रूम मध्ये. नो चेंडू. या बॉलवरती असेल संधी. फ्री हिटचा बॉल म्हटलं तर जर निर्णायक बनवायचा असेल खरं तर नो +1 म्हटलं तर 17 धावा प्रगतीपथावरती झाल्यात. या ठिकाणी अमोलला संधी असेल, नामी संधी आहे, घाबरण्याची गरज नसेल खरं तर अमोलला या बॉलवरती. कारण की या बॉलवरती असेल फ्री हिट. हवा तसा पटका सजवू शकतो. ना झेलबादची खऱ्या अर्थानं भीती, ना स्टंप विकेटची भीती असेल ती फक्त धावबादची.
तर अमोलला देखील संधी असेल मॅच बनवायची. निर्णायक बॉल असेल. खरं तर या बॉलवरती जर नंबर आला 6 तर मॅचमध्ये खूप सारी चुरस पाहायला मिळणार आहे. हा देखील नो बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेस्ट साइड बिमर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. 2 बिमर टाकलेत म्हटलं तर गोलंदाज चेंज असेल. नो आलं म्हटलं तर फ्री हिट कंटिन्यू असेल. आता विजयासाठी 7 बॉलमध्ये करायच्या 18. या बॉलवरती फक्त गोलंदाज चेंज होईल आणि ज्या ठिकाणी गोलंदाज होता त्या ठिकाणी जो बिमर टाकलेला गोलंदाज आहे तो जाईल. फिल्डिंग पोझिशनमध्ये काही चेंज होणार नाही याची दक्षता घ्या. घेतला फ्री हिटचा बॉल होता खऱ्या अर्थानं. डायरेक्ट हिट केली. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात या ठिकाणी. 2 धावा 20 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. दोन धावा बनल्यात खरं. चला जास्त दुखापत झाली असेल तर विनंती असेल की आपण खेळाडू घेऊन बाहेर येऊ शकता. 1 षटक या ठिकाणी झालं. धावा झाल्या तब्बल 20. आता विजयासाठी करायच्यात 6 बॉलमध्ये 16 धावसंख्या करायच्यात. 6 चेंडूंमध्ये करायच्या तब्बल 16 धावसंख्येची गरज असणार. खरं तर सरासरी होती 18 धावसंख्येची. त्याच्यातील लगद्या पण बहाल या षटकामध्ये आल्या ते 20. म्हटलं तर धनराजने पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या दिल्या होत्या आणि कल्पेशनं 20 धावसंख्या दिल्या होत्या. तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या तब्बल आले 20 धावा आल्यात. आता उरलेले चेंडू शिल्लक आहेत 6 आणि करायच्या तब्बल 16 धावसंख्या. गोलंदाजी मागवरती गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर नेम रोहित गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती खऱ्या अर्थानं निर्णय अगदी एकदम सुट्टा निर्णय सगळ्यांच्या समोर आपल्याला या ठिकाणी सादर होताना पाहायला मिळेल. कारण की पहिले निर्णायक 2 चेंडू असणार आहेत. गोलंदाजानं जर युक्तीचा वापर केला तर अगदी क्षेत्ररक्षण देखील खूप नेटनेटकं सजवलं जातं. कारण की गोलंदाज देखील खूप चाणाक्ष असणार आहे की कदाचित आपल्याकडून कोणतीही चुकी होऊ नये यासाठी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. ज्या मेरूटनुसार आपण गोलंदाजी करणार त्या मेरूटनुसार जर बॅटिंग फिरवण्यात आले तर कदाचित बॅट्समनला देखील आपण रोखू शकतो. पण एक चुकी खऱ्या अर्थानं या बॉलवरती लॉंग द कार्पेट खेळला आहे. एकदा अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय का?
यस, एकच धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या देखील न बदल. धावा येऊन पोहोचला प्रगतीपथावरती. तब्बल 21 धावा झाल्या धावपळख्यावरती. आता 5 बॉलमध्ये करायच्यात 15 धावसंख्या. 5मध्ये 15 करायच्या असेल या ठिकाणी. आता स्ट्राईक एंडवरती असेल अमोलवरती पूर्ण संघाची जिम्मेदारी असेल. आता मैदानाच्या कोणत्या दिशेने फटके खेचतो अमोल हे देखील पाहणं सगळ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाचं असणार आहे. आक्रमण केलंय अमोलने, आकाशाला दिली आरोळी. बॉल थांबत नाही, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वावळोलीकरांच्या गोठ्यामध्ये चालू आहे आता खऱ्या अर्थानं जल्लोष, कारण की अमोलची चालू आहे मैदानावरती बॅटिंग. येतो 6 धावसंख्येसाठी षटकार. थँक्यू डिझन, थँक्यू. मॅच मध्ये खरंच मजा झाली. आता 6 धावसंख्या मात्र बदलली जाईल. येऊन पोहोचेल तब्बल 27. आता विजयाची गरज असणारी तब्बल 4 बॉलमध्ये 9 करायच्या. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर अमोल मैदानावरती हिरो होईल, कारण की ज्या वेळेस वावलोली संघ मॅच जिंकते ना, आपण नेहमी सातत्यपूर्वक पाहिलं, ज्या वेळेस जय भवानी वावलोली टीम मॅच जिंकते, मग ती फर्स्ट राऊंडची असू देत किंवा मग मॅगो फायनलच्या असू देत, त्यावेळेस वावलोलीकरांचा जल्लोष अगदी चर्चेत असतो कर्जत विभागामध्ये. या बॉलवरती देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पहा. जसा बॉल डॉट जाईल तसा वावळोलीकर अगदी संत गतीने असतात. जसा बॉलवरती मोठा फटका येईल तसा जल्लोष होतोय. एकीकडे आपण पहा डिक्सलकर ज्यावेळेस डॉट बॉल जातो तेव्हा त्यांचा उत्साह वाढतोय. दोघंही पाठीराखे एकमेकांच्या अगदी जोडून उभे आहेत. घमासन खऱ्या अर्थानं आता पाठीराख्यांवरती होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 मध्ये 9 बनवायच्यात. या बॉलवरती केलं आक्रमण. अमोलच्या बॅट मधून येतोय धमाका फोडणारा षटकार. थँक्यू टीज. धावा झालं प्रगतीपथावरती. आता तब्बल 33. आता 2 मध्ये करायच्या तब्बल 3 धावसंख्या. जर कदाचित अमोलने मॅच जिंकून दिली तर वावळोलीकर अमोलला खांद्यावरती घेऊन गावात मिरवणूकच काढतील, यात मात्र शंका नसणार आहे. आणि कदाचित रोहितनं जर मॅच जिंकून दाखवली तर डिक्सलकर देखील रोहितला खांद्यावर घ्यायला काही कमी करणार नाहीयेत. पण कदाचित वावळोली टीम जर जिंकली तर नानाचा आगळा वेगळा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. अमोल आहे स्ट्राईक वरती. कदाचित मोठा फटका की समंजसपणाचं लक्षण हे सर्वांच्याच मनामध्ये प्रश्नचिन्ह पडले, कारण की अमोलला अगदी संकटाच्या वेळेस तारलय मैदानावरती. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज आहे. सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके आता वाढतच चालले, कारण की जिथे 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. अमोल हाच का मैदानावरती अमोलला बऱ्याचदा परतीच्या प्रवासातून देखील जय भवानी वावलोली टीमला बऱ्याचदा मॅच मध्ये घुसून ठेवलंय. बराचसा पकड निर्माण अमोलला केली आहे. आणि याच मॅच मध्ये जणू काही असं वाटलं होतं की 36 धावसंख्येचा पाठलाग जय भवानी वावलोली टीम करते की नाही, हा प्रश्नचिन्ह मनामध्ये निर्माण केला होता. पण रोहितनं देखील तितकीच दमछाक मैदानावरती केली आता खरं तर अमोलची. पण अमोल देखील थांबला नाहीये, अमोल देखील डगमगला नाहीये. मनगटातली ताकद अमोलनं देखील वापरली आहे आणि षटकार देखील लगावले. 2 सफल झाला खेळाडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. थँक्यू. पहा रोहितनं किमया केली मैदानावरती, जादू केली खऱ्या अर्थानं. अगदी फिरक्या पद्धतीचा बॉल टाकला आणि कदाचित जर पॉइंटला जर झेल मिस झाली असेल ना तर या बॉलवरती नक्कीच नंबर 4 बनला असं, यात मात्र शंका नाही आहे. हॅड लक टू वावलेली टीम. डायरेक्ट हिट झाली. कदाचित या बॉलवरती हिट नसती झाली तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. थँक्यू.
चला प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट रोहित. चला या रोहितला घेऊन महत्वाच्या क्षणी क्रुशल मुवमेंटला खऱ्या अर्थानं एक चेंडू 3 धावसंख्येची गरज असताना निर्णायक चेंडू फेकला रोहितनं देखील. हॅलो धीरज घोसालकर इकडे या. धीरज घोसालकर